ऍसिडिटी ही फक्त खाण्याशीच रिलेटेड असते असं नाही, तर ज्या गोष्टी तुम्हाला व्यक्त करता येत नाहीत त्यांना डायजेस्ट करण्यासाठी शरीरामध्ये ऍसिडिटी तयार होते. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि माइंड बॉडी सिरीज मधला आजचा विषय आहे ऍसिडिटी, आम्लपित्त वाढणं. याच्यामध्ये काय असतं बघा, आपल्याकडे मराठीमध्ये वाक्प्रचार आहेत की राग गिळणे, पित्त खवळणे. बघा, राग आहे किंवा तिरस्कार आहे किंवा ह्याच्याशी संबंधित ज्या पण भावना आहेत त्या अग्रेसिव्ह भावना आहेत आणि त्या जेव्हा तुम्ही व्यक्त करत नाही, बऱ्याचदा ह्या व्यक्ती असतात ना, त्यांना कसं असतं की कॉन्फ्लिक्ट नको, उगाच गैरसमजूत होईल किंवा विषय वाढेल, त्यापेक्षा व्यक्त न केलेलं बरं. पण मग तुम्ही काय करता, यू सॉल्व इट, तुम्ही गिळता. पण मग आत गेलं तर मग त्याचं काहीतरी तर होणार. मी जसं आधी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जशा विचार आणि भावना तुमच्या मनात आहेत त्याप्रमाणे मेंदूकडनं कमांड दिल्या जातात आणि त्याप्रमाणे वेगवेगळे स्त्राव तुमच्या शरीरामध्ये पाझरतात. तर जर अशा प्रकारच्या भावना तुमच्या मनामध्ये सतत असतील तर मग तुमच्या शरीरामध्ये ऍसिड लेवल वाढते. ऍसिडिटी होते त्यावेळेला तुम्हाला काय होत असतं, तर तुम्हाला ढेकर येतात, त्याच्यानंतर तुम्हाला आग होत राहते, डोकं दुखतं आणि जेव्हा बऱ्याच वर्षापासून तुम्हाला ऍसिडिटी असते त्यावेळेला तुम्हाला पेप्टिक अल्सर सुद्धा होतात. म्हणजे बघा की बेल्चिंग म्हणजे ढेकर देणं म्हणजे काय होतं की तुम्ही तुमचं अग्रेशन एका वेळी ते व्यक्त करत असता किंवा खूप जास्त प्रमाणात जेव्हा ऍसिडिटी होते तेव्हा कसं असतं की अल्सरेशन होतं, म्हणजे तुमचंच शरीराला तुमचं ऍसिड खायला लागतं. हा त्रास तुम्हाला होतो. त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर तुमच्या उठण्या झोपण्याच्या वेळा तर व्यवस्थित असायला हवा, खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित असायला हव्या, खाण्याच्या पदार्थाचं पथ्यही असायला हवं की फार जास्त स्पायसी किंवा ऑइली नाही खायचं. पण त्या बरोबरीने जर तुम्ही हाही विचार कराल की अशा कुठच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या नाहीयेत पण त्या कराव्या लागतात, किंवा अशा कुठच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमचं मन खात राहते, किंवा तुम्हाला तुमच्या इमोशन्स ओळखता येत आहेत का, डिफरन्शिएट करता येत आहेत का, आणि त्या डिफरन्शिएट केल्यावर तुम्हाला त्या मॅनेज करता येत आहेत का. आणि जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला DM करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर आमचा 10 मिनिटाचा फ्री कन्सल्टेशन कॉल सुद्धा बुक करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.